हॅलो फ्रेंड्स, उन्हाळा म्हटलं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ आपले चालू होतात। त्यातल्या त्यात चिप्स म्हणजे खूपच लहान मुलांच्या आवडीचे। तर आपण इथे बटाटे चिप्स करत आहोत, ते अगदी युनिक पद्धतीने करत आहोत। तर मी इथे वॉशिंग मशीनचा वापर इथे केलेला आहे, तो कसा केलेला आहे ते आपण जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर आता इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते बटाटे आहेत चिप्सचे स्पेशल बटाटे। तर याचे आपण सालं काढून घ्यायचे आहे। हे बटाटे थोडेसे लालसर असतात आणि याचं कवर देखील थोडंसं बारीक असतं, पतलं असतं, त्यामुळे हे चिप्ससाठी अगदी योग्य असतात। बटाट्याचे चिप्स करण्यासाठी बटाटे ताजे घ्यायचे। ते असे घरात पडले, बाशी झालेले आहेत, मऊ पडले तसे बटाटे अजिबात घ्यायचे नाहीतर तुमची सगळी मेहनत वाया जाईल। तर हे बटाटे आपण आणल्यानंतर थोडेसे 1 तास तरी आपण पाण्यामध्ये ठेवायचे आहे, म्हणजे यातली जी काही माती असेल ती सगळी निघून जाते आणि ते थोडेसे कडक देखील होतात आणि चिप्स पडायला सोपं जातं। आता आपण ह्या सगळ्या बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि आपण ते पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। पाण्यात का टाकायचं, कारण की ते लाल होतात म्हणून हे पाण्यामध्ये लगेच टाकायचे। आता आपण एका परातीमध्ये पाणी घेऊया आणि त्यामध्ये एक स्लायसरच्या साहाय्याने आपण बटाटे चिप्स पाडून घेऊया। आता हे चिप्स आपण पाण्यामध्येच पाडून घेऊया, कारण की हे लगेच लाल पडतात, तसं होऊ नये म्हणून आपण हलक्या हाताने बारीक असे चिप्स पाडून घेऊया। तर हे चिप्स आपल्याला खूप बारीक करायचे आहे, खूप जाडही नाही आणि खूप मीडियम पण नाही, तर अगदी मध्यम असे आकाराचे करायचे आहे। त्याची जाडी जी आहे ती खूप बारीक असायला हवी, पतले असे हे चिप्स पडले पाहिजे। तर हे करण्यासाठी बघा मी यंत्राचा वापर असा करत आहे, अगदी हलक्या हाताने असे आपण हे चिप्स पाडून घ्यायचे आहे। आता बघा काय उपद्व्याप झाले आहे की मी हे जे नवीन यंत्र आणलेलं आहे, ते नवीन यंत्राच्या सहाय्याने जेव्हा मी करायला गेली, चिप्स पाडायला गेली, त्यावेळेस ते खूप धारदार असल्यामुळे बटाट्यासोबतच माझा अंगठाचं जे काही स्किन आहे वरची ती सुद्धा सोलली गेली आणि ती आतपर्यंत सोलली गेली आणि अगदी अक्षरशः रक्ताची धार लागली। म्हणून व्हिडिओ अगदी बंद केला, म्हणजे माझा कॅमेरा ऑफच होता। तर माझ्या मुलाकडनं हा कपडा मी कापून घेतला आणि तो कसा तरी बांधला हाताला, तरी पण रक्त काही थांबायला तयार नाही। हळद देखील लावलेली आहे, परंतु रक्त काही थांबलं नाही। शेवटी मग मी नेलपेंट लावली, तेव्हा जाऊन हे रक्त थांबलेलं आहे। त्यामुळेच फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला हा माझा बोट दिसू शकतो, मी डाव्या हाताने काम करताना पण दिसू शकते, तर कोणी काही म्हणजे हे करू नका। तर फ्रेंड्स, सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असं सुद्धा होऊ शकतं। चला तर आता हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल, कारण की मला जे काम हातात धरलं ते मी पूर्ण कधी पण करतेच। तर बघा आता मी इथं बारीक चिप्स पाडून घेतलेले आहेत आणि किसणी मात्र मी दुसरी इथं घेतलेली आहे फ्रेंड्स। याच्याने खूप छान बारीक चिप्स पडलेले आहेत। आता आपण हे चिप्स आहे ते परातीमधून एका भांड्यात टाकलेले आहे स्वच्छ पाण्यामध्ये। तर हे स्वच्छ पाण्यात का टाकायचे, कारण की 2-3 पाण्याने आपल्याला धुवायचे, त्याचं स्टार्च पूर्णपणे निघालं पाहिजे। आता तुम्ही बघू शकता परातीमध्ये किती ते बटाट्याचं गाळा निघालेला आहे। तर हे चिप्स स्वच्छ होण्यासाठी आपण यामध्ये तुरटीचा वापर न करता इथे आपण लिंबूचा वापर करत आहोत। बऱ्याचदा असं होतं की तुरटीच्या वापराने सुद्धा चिप्स लाल होतात, काळसर सुद्धा होतात, माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून मी इथे लिंबूचा वापर करत आहे। तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा। आता इथे मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे। मिठाने सुद्धा बऱ्यापैकी स्टार्च हे निघून जातं बटाट्याचं, त्यामुळे इथे मीठ सुद्धा टाकायचं आहे। आता बघा तुम्ही, आपण हे जे चिप्स आहे ते खालीवर करून घ्यायचे, म्हणजे सगळं लिंबूचा रस आणि मीठ ह्या पाण्यामध्ये विरघळून जाईल। हे चिप्स पूर्णपणे पाण्यामध्ये डुबले पाहिजे, म्हणून आपण पुन्हा इथे पाणी वाढवलेलं आहे तांब्यावर। आता आपण 10 मिनिटाच्या रेस्टमध्ये ठेवायचं आहे। आता आपण 10 मिनिटांनी चिप्स बघूया कसे झालेत। तर तुम्ही बघू शकता चिप्स मस्तपैकी फुलून वरती आलेले आहेत, म्हणजे खूप कडक असे झालेले आहेत। आता आपण या पातेल्यामधून परातीमध्ये ते काढून घ्यायचे आहे। बघा हे खालचं पाणी किती खराब झालेलं आहे बघा। आता आपण स्वच्छ पाणी घालत आहोत, तर स्वच्छ पाणी घातल्यामुळे आता हे परत छान स्वच्छ होते, स्टार्च जे आहे ते पूर्णपणे निघायला मदत होईल, म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी वापरायचं आहे आणि 3 ते 4 वेळेस आपण हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत। जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपण हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत। हे पाणी किती स्वच्छ नितळ दिसत आहे बघा, म्हणजे आपले चिप्स पूर्णपणे स्वच्छ झालेले आहेत, अजिबात यामध्ये स्टार्च राहिलेला नाहीये। तर अशा प्रकारे आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता एक परात आपण खाली घेतलेली आहे। आता या परातीवरती आपण एक कपडा अंथरलेला आहे। कपडा हा स्वच्छ पांढरा घ्यायचा आहे किंवा कलरवाला असेल, पण त्याचा रंग जाता कामा नये, तर असा कपडा कॉटनचा घ्यायचा आहे। तर या कपड्यावरती आता आपण हे चिप्स टाकून घेतलेले आहे। तुम्ही पाणी पण बघू शकता किती स्वच्छ असं पाणी निघालेलं आहे। आता या कपड्याचा आपण एक गाठ मारून घ्यायची आहे। कपडा हा मोठाच घ्यायचा आहे, चिप्सच्या अनुषंगानेच कपडा घ्यायचा आहे। तुम्ही जर भरपूर चिप्स करत असाल तर कपडा हा मोठा घ्यायचा आहे, त्याला गाठ बसली पाहिजे। जर गाठ तर तुम्ही लूज बांधली तर ते चिप्स पूर्णपणे निघून जातील, म्हणून गाठ ही पक्की बांधायची आहे। जशी इथे मी व्हिडिओ दाखवत आहे बघा, अगदी गाठ पक्की बांधलेली आहे। आता आपण ही गाठोडी टाकणार आहोत वॉशिंग मशीनमध्ये। तर या ठिकाणी वॉशिंग मशीन ही आपल्याला ऑटोमॅटिकच हवी आहे, तेव्हाच याचा उपयोग आपल्याला होणार आहे। आता ही अशी मधोमध आपण ठेवलेली आहे गाठोडी।
आता आपण वॉशिंग मशीनचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याचं टायमर सेट करायचं आहे। आता ऑनचे बटन दाबल्यानंतर आपल्याला रिन्स म्हणजे पॉवर स्पिन दाबायचं आहे आणि त्यानंतर आपण स्टार्टचे बटन दाबणार आहोत। आता अवघ्या 5 मिनिटांमध्ये ह्या मशीनमध्ये आपले चिप्स पूर्णपणे कोरडे खट्ट होणार आहेत। म्हणजे या चिप्ससाठी नाही उन्हाची गरज आहे ना पावसाळा हिवाळा, तुम्ही कुठल्या पण तिन्ही ऋतूंमध्ये हे चिप्स करू शकतात। अगदी झटपट होतात, इन्स्टंट होतात। तो तुम्हाला उपवास असेल काही खावंसं वाटतं आहे तर पटकन तुम्ही हे बनवून खाऊ शकतात। अशा प्रकारे ही माझी ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्हाला ही ट्रिक आवडली की नाही। एक सांगायचं राहिलं की वॉशिंग मशीनमध्ये चिप्स टाकण्याच्या आधी वॉशिंग मशीन धुवून घ्यायची, इको टब करून घ्यायची, म्हणजे आपले खाण्याचा पदार्थ खराब होणार नाही। तुम्ही बघू शकता की मस्तपैकी चिप्स कोरडे खट झालेले आहेत बघा, इतकुसा पण त्याला पाण्याचा अंश नाही आहे। आता आपण हा जो कपडा आहे तो खालून काढून घ्यायचा आणि हे सगळे चिप्स आहे ते परातीत मी इथं काढून घेतलेले आहे। एका वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा मीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी घालायचं आहे। तुमचे चिप्स किती आहे त्यावरती हे अवलंबून आहे। आता हे चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आहे, मीठ पूर्णपणे विरघळलं पाहिजे। आता आपण एका बाजूला कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। कढई आपण इथे मोठीच वापरणार आहोत कारण की चिप्स आपले मोठे मोठे आहेत, म्हणून इथं आपण मोठी कढई घेतलेली आहे। तेल सुद्धा थोडंसं जास्तच घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हे चिप्स आहे तळायला टाकायचे आहे। चिप्स तेलात टाकताबरोबर काही सेकंदामध्ये आपण एक मिठाचे जे पाणी केलेलं आहे ते आपण 1 चमचाभर टाकायचं आहे। हे जास्त देखील घालू नये कारण की चिप्स फार खारट होतात, मग ते खाण्याला योग्य नाही राहत, म्हणून 1 चमचाभर सुद्धा पुरेसं आहे। आपण जेव्हा मिठाचं पाणी टाकतो चिप्सवर तेव्हा तडतडण्याचा आवाज येतो बघा खूप, त्यामुळे घाबरायचं कारण नाही, थोडंसं तडतडू सुद्धा शकतं। मात्र खालून गॅसची फ्लेम ही मोठीच पाहिजे आहे, गॅसची फ्लेम ही लहान करायची नाही आहे। पूर्णपणे आपण हे चिप्स मोठ्या फ्लेमवरच करणार आहोत। गॅसची फ्लेम जर तुम्ही कमी केलीत ना तर ते तेल खूप पितात चिप्स आणि तेलकट होतात, म्हणून मोठ्या गॅसवरच आपण हे करून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी पूर्णपणे शोषलं जातं तेलामध्ये आणि चिप्सही कुरकुरीत होतात। तुम्ही बघू शकता आता इथे आपले सगळे चिप्स तळून झालेले आहेत, खूप छान कुरकुरीत असे चिप्स झालेले आहेत। वा, एकदम मस्त चिप्स झालेले आहेत। माझ्या मुलाची तर रिॲक्शन अशी होती की आई तू चिप्स घरी केलेलेच नाही, जे लेसचे चिप्स मिळतात ना सेम तसेच लागत आहे आई, त्याच्यापेक्षा पण खूप छान लागत आहेत। त्याने तर अगदी आवडीने हे चिप्स खाल्ले बघा, कारण की घरगुती होते, घरात तेलात तळलेले असल्यामुळे खूप पौष्टिक झालेले होते। तर फ्रेंड्स, आता मुलांना सुट्ट्या लागत आहे शाळेच्या, इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही त्यांना हे करून देऊ शकतात आणि तुम्ही सुद्धा उपवासाला खाऊ शकतात। तर अशा प्रकारे चिप्स खूप छान झालेले आहे, टेक्स्चर सुद्धा याचं खूपच छान झालेलं आहे। चिप्स चांगले होण्यासाठी चिप्स अतिशय बारीक टाकणे खूप महत्त्वाचे आहे। हा जो चिप्स आहे बघा तो पुरीसारखा फुगलेला आहे, तो आहे जाड झालेला, अगदी जाडच तो किसला गेलेला आहे, त्यामुळे तो फुगलेला आहे। जो बारीक कापला गेलेला आहे किंवा बारीक चिप्स आहे तो खूप छान झालेला आहे बघा, अगदी रेडीमेड चिप्ससारखा दिसत आहे। तर फ्रेंड्स, चिप्स करण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर भन्नाट लिहायला विसरू नका कमेंटमध्ये। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। तर आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।